आज आपण मांड्यांसाठी सूक्ष्म व्यायाम करणार आहोत। सरळ उभे राहा, दोन्ही हात खांद्यासमोर घेऊन जमिनीला समांतर पसरा, तळ हात जमिनीकडे करा। श्वास सोडत दोन्ही घोटे जुळवून खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसा। शक्य होईल तेवढे या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा। श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत खुर्चीवर बसल्याप्रमाणे 1 2 3 श्वास घेत सरळ। लाभ: मांड्यांची अतिरिक्त चरबी कमी होते, मांड्या शक्तिशाली बनतात, गुडघेदुखी नाहीशी होते। यानंतर आपण गुडघ्यांसाठी सूक्ष्म व्यायाम करणार आहोत। पहिला प्रकार, सरळ उभे राहा, दोन्ही हाताचे तळवे मांड्यांना चिटकून श्वास आत घेत डाव्या पायाची टाच वर घेऊन टाचेने नितंबाला स्पर्श करा। श्वास सोडत फुटबॉलला किक मारल्याप्रमाणे पाय समोरच्या बाजूला फेका। 1 2 3 आता यानंतर श्वास आत घेत उजव्या पायाची टाच वर घेऊन टाचेने नितंबाला स्पर्श करा। श्वास सोडत फुटबॉलला किक मारल्याप्रमाणे पाय समोरच्या बाजूला फेका। 1 2 3 विश्राम करा। यानंतर आता दुसरा प्रकार करणार आहोत आपण। दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा, श्वास आत घेत गुडघे पाठीमागे जातील, श्वास सोडत समोर 1 2 3 विरुद्ध दिशेनं 1 2 3 विश्राम करा। या सूक्ष्म व्यायामामुळे गुडघेदुखी कमी होते, सांधिवात बरा होतो। आता आपण पावलांसाठी सूक्ष्म व्यायाम करणार आहोत। पहिला प्रकार, सरळ उभे राहा, हात शरीराशी सरळ ठेवा। आता दोन्ही हात कमरेवरती ठेवा, उजवा पाय समोर घेऊन पायाचे पाऊल गोल फिरवायचे आहे। 1 2 3 विरुद्ध दिशेनं 1 2 3 पाय खाली घ्या। आता डावा पाय समोर घेऊन पायाचे पाऊल गोल फिरवायचे आहे। 1 2 3 विरुद्ध दिशेनं 1 2 3 पाय खाली घ्या। यानंतर याचाच दुसरा प्रकार करायचा आहे। सरळ उभे राहा, हात शरीराशी सरळ ठेवा। आता श्वास आत घेत दोन्ही हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत, श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या। 1 2 3 4 विश्राम करा। लाभ: या सूक्ष्म व्यायामामुळे पायांची बोटे, पाऊल, पायांचा पृष्ठभाग आणि तळवा यांचे दुखणे नाहीसे होते। जास्त चालणे किंवा पळणे यामुळे आलेला थकवा दूर होतो।